निफाडच्या बेमुदत अन्नत्याग उपोषणाविरोधात प्रांत तहसीलदारांचे मौन। नाशिक निफाड प्रांत कार्यालयातील सेतू केंद्रात सुरू असणाऱ्या अनागोंदी कारभाराविरोधात योगेश पाटील यांनी निफाड प्रांत कार्यालयासमोर 26 जून पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे। या संदर्भात निफाडचे प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी मौन बाळगल्याने या विषयाबाबत अधिक संशय निर्माण होत आहे। हा विषय थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेला असला तरी जिल्हाधिकारी कनिष्ठ अधिकाऱ्यांना का पाठीशी घालत आहेत अशी चर्चा आता निफाड तालुक्यात रंगली आहे। उपोषणकर्ते योगेश पाटील यांनी हे बेकायदा सुरू असलेले सेतू केंद्र बंद होईपर्यंत आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले, तर प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी सुनावणी सुरू असल्याचे कारण सांगत बोलण्यास नकार दिला, तर तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी तुम्ही लेखी अर्ज करा, मला प्रतिक्रिया देता येणार नाही असे सांगितले। तर सेतू केंद्र संचालक हरीश कांगणे हे केंद्रात उपस्थित नव्हते, त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। नमस्कार, मी योगेश नानासाहेब पाटील, राज्य उपाध्यक्ष उत्कृष्ट सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य। मी काल दिनांक 26 जून 2025 दुपारी 1 वाजेपासून बेमुदत अन्नत्याग उपोषणाला निफाड तहसील कार्यालयाच्या समोर बसलेलो आहे। याचे मुद्दे प्रामुख्याने असे आहेत, निफाड तहसील या ठिकाणी स्थित असलेले सेतू कार्यालय याच्या अनेक नागरिकांकडून तसेच विविध संघटनांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। तक्रारीमध्ये सेतू कार्यालयाकडून अतिरिक्त शुल्क आकारणे तसेच नागरिकांशी अरेरावीची भाषा करणे अशा विविध तक्रारी या सेतू कार्यालयाच्या प्राप्त झालेल्या होत्या। आम्ही देखील माननीय तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात अशा तक्रारी केल्या होत्या। त्या अनुषंगाने माननीय उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार यांना चौकशीचे आदेश दिले व चौकशी अंतर्गत माननीय तहसीलदार साहेब यांनी एक अहवाल माननीय उपविभागीय अधिकारी यांना दिला। त्या अहवालात स्पष्ट नमूद केले होते की जे मुद्दे तक्रारदारांनी मांडले होते त्या तक्रारदारांचे मुद्दे अतिशय प्रामाणिक व सत्यवादी होते। त्या अनुषंगाने सदर सेतू कार्यालय हे बंद करण्यात यावे असा अहवाल माननीय तहसीलदार यांनी दिला होता। त्या अहवालानुसारच दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी माननीय उपविभागीय अधिकारी यांनी सदर तहसील स्थित सेतू कार्यालय हे बंद केले होते। त्यानंतर पुढील काळामध्ये दिनांक 11/6/2025 रोजी म्हणजे पुढील 4 महिन्याच्या कालावधीनंतर माननीय प्रांत अधिकाऱ्यांनी सदर सेतू हे चालू केले। चालू करण्यामागे कुठल्याही प्रकारची तहसीलदारांची या ठिकाणी परवानगी नव्हती। तहसीलदारांच्या अहवालामध्ये सेतू बंद करण्याचा विषय असताना 4 महिन्यानंतर असा काय प्रकार घडला की सदर सेतू हे चालू करावे लागले। याचे आम्ही तक्रार अर्ज केला की सदर सेतू का चालू करण्यात यावे, तर माननीय उपविभागीय अधिकारी यांनी एक आदेश काढला। त्या आदेशाची प्रत आम्हाला दिली की शाळा महाविद्यालय सध्या चालू झालेले आहेत, विविध विद्यार्थ्यांना गैरसोय दाखले मिळवण्यासाठी गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही सदर सेतू चालू करत आहोत। परंतु माझं एक म्हणणं होतं की सदर सेतू हा दोषी आढळलेला होता, सेतू संचालक दोषी आढळलेला होता, तर त्या सेतू संचालकावर या ठिकाणी कारवाई होणं अपेक्षित होतं, परंतु चोराच्या हातात या ठिकाणी सत्ता दिल्यासारखं झालेलं आहे। या ठिकाणी माननीय उपविभागीय अधिकारी यांच्यावर कुठला दबाव होता का, या ठिकाणी कुठं पैशाचा वापर झाला का, या गोष्टी माननीय जिल्हाधिकारी यांनी बघितल्या पाहिजे, याची चौकशी केली पाहिजे। तसेच 4 महिने ज्यावेळेस तहसील कार्यालय बंद केलेले होतं, त्या तहसील कार्यालयातील सेतू बंद केलेले होतं, त्या सेतू बंद केल्याच्या कालावधीमध्ये या ठिकाणी एक विनापरवाना बेकायदेशीररित्या सेतू चालू होते। हे सेतू कोणाचे होते, त्या ठिकाणी कोणाचा ID चालू होता व हे सेतू कोणाच्या आदेशाने चालू होते याचीही चौकशी होणे गरजेचे आहे। त्यानंतर सदर सेतूमध्ये बनावट प्रतिज्ञापत्र
तयार होत असल्याची तक्रार देखील आम्ही लेखी तक्रार तसे पुरावे देखील आम्ही सादर केले होते। त्या अनुषंगाने निफाड तहसील या ठिकाणी अनेक प्रतिज्ञापत्र ही महाआयटी मुंबई या ठिकाणी चेक करण्यासाठी पाठवले होते। सदर महाआयटीचा रिपोर्ट आल्यानंतर त्यात स्पष्ट नमूद झाले होते की सदर प्रतिज्ञापत्र हे बनावट असून यात शासनाचा महसूल बुडवला गेला आहे व त्यात शासनाची मोठी फसवणूक झालेली आहे। असे असताना देखील या ठिकाणी माननीय उपविभागीय अधिकारी यांनी सेतू संचालकावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई। नमस्कार, मी सौ प्रतिभा देवरे, MA BEd इंग्लिश, फाउंडर ऑफ एक्सलन्स लर्निंग अँड रिसर्च सेंटर, जेहान सर्कल, गंगापूर रोड, नाशिक। त्यासोबतच मी काउन्सिलिंगचाही डिप्लोमा केलेला आहे। 6 to 10 साठी आम्ही कोचिंग करतो ऑल सब्जेक्ट्सला, SSC बोर्ड, CBSE आणि ICSE। यामध्ये आम्ही मॉक टेस्ट आणि टेस्ट सिरीज देखील घेतो। विद्यार्थ्यांची त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी खूप प्रगती होत असते। नक्कीच या सेंटरला व्हिजिट करा। धन्यवाद।